शुभविवाह या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता मुद्दामच आकाशभूमी पळून चाललेले आहेत. त्यांना जेलमधून पळायचं नाहीये, तर त्यांना आपल्या मागावरती पोलिसांना आणायचं आहे, जेणेकरून पोलीस आपल्याला पकडायला येतील आणि आपण ज्या वेळेला रागिणीपर्यंत पोहोचू आणि त्यावेळेला मग आपण त्या दोघांना पकडू, असं हे जबरदस्त प्लॅनिंग आहे. आणि या प्लॅनिंगच्या नुसारच ते दोघं जण तिकडून आता पळून निघालेले आहेत, जेणेकरून रागिणीला आपण शोधलं की आपल्या मागावरती पोलीस आणि सगळा खेळ खलास. आणि तसंच घडलेलं आहे. ज्या वेळेला हे दोघं पळालेत, ऐताच पौर्णिमाचा कॉल आल्यानंतर पुढे काय घडलंय, आकाशभूमी ऐते पौर्णिमा आणि रागिणी यांच्या ट्रॅपमध्ये ते अडकतायत असं दोघींना वाटतंय, पण त्या दोघी जणी यांच्या ट्रॅपमध्ये अडकतायत याची त्यांना कल्पना नाही आहे. नक्की काय घडलंय, अजूनही भूमीच्या विश्वासातले एक पोलीस तिकडे आहेत, त्यांनी कशी मदत केली पाहूया. आज आपण पाहिलं की आकाशभूमी तिकडून पळालेले आहेत. आकाशभूमी पळाल्यावरती आता इकडे भूमी विचार करते की पौर्णिमाला फोन. आता भूमीने पौर्णिमाला फोन करायची काही गरजच नाही आहे. खरं तर भूमी बलदेवला कॉल करू शकत होती, जेणेकरून आता इकडे बलदेव त्यांची मदत करेल. पण भूमीने पौर्णिमाला कॉल करण्याचं कारणच मुळात हे आहे की तिला आता मुळातच संशय आलेला आहे. आकाशभूमी या दोघांनाही संशय आलेला आहे की काहीतरी गडबड आहे आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे 100%. जर पौर्णिमा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तर आता काहीतरी गडबड आहे, तिच्या नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये ती असणार आहे. ही गोष्ट भूमीला कळल्या कारणाने तिने डायरेक्ट पौर्णिमाला फोन केलाय आणि पौर्णिमाला तोपर्यंत समजलेलं आहे की आकाश आणि भूमी तिकडून पळालेले आहेत. आकाश भूमी पळालेत आणि त्यांना आता पोलीस पकडत आहेत. हे जेव्हा बातमी ती रागिणी सांगते, काहीही झालं तरी सुद्धा हे लोक पोलिसांच्या तावडीतून पळायला नको आहेत, कारण हे जर पोलिसांच्या तावडीतून म्हणजे पळाले तर आपल्यासाठी धोकादायक आहे. कारण आता हे मुळातच त्यांना कळालेलं आहे की मी जिवंत आहे आणि त्यामुळे आता इकडे ते माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाहीये आणि म्हणूनच आपल्याला त्यांना अडकवायला पाहिजे. आणि तितक्यातच फोन आल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की हे बघ, मी लोकेशन त्या लोकेशनवरती तू तिकडे पोहोच, असं म्हटल्यावरती मग आता इकडे ह्या दोघींचं बोलणं चाललंय की त्या लोकेशनवरती हे दोघं जण पोहोचले की तिथे मुळातच आता बोलवायचं आहे ते म्हणजे आपण यांना म्हणजे पोलिसांना पोलीस तिकडे पोहोचले की या दोघांना पकडतील आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण पुन्हा जेलमध्ये जातील. आपल्यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे असं ह्या दोघींचं ठरतं. फायनली आकाश आणि भूमी हे दोघं जण त्या ठिकाणी यायला निघालेले आहेत. ज्या वेळेला आकाश आणि भूमी हे दोघं जण त्यावेळी ठिकाणी यायला निघालेत आणि त्याच वेळेला ते लोकेशन आता एका घराचं आहे. त्या घराच्या लोकेशनवरती त्यांना आता बोलवले. इकडे रागिणीने मुद्दामच त्यांना त्या लोकेशनवरती बोलवलेलं आहे, जेणेकरून त्यांना आता तिला मारायचं असतं. पण ती आता पोलिसांना बोलवण्याच्या ऐवजी ती प्लॅन आपला चेंज करते आणि ती सांगते की मी यांना मारणार आहे. पण आकाशभूमी ज्या वेळेला त्या घरामध्ये एंटर करतात त्यावेळेला आता इकडे भूमी आकाशला खुणवते, काहीतरी इकडे गडबड आहे. आणि त्यानंतर मग ते दोघं जण एकमेकांकडे पाहतात. रागिणीने म्हणजे रागिणीच्या हातामध्ये बंदूक आहे आणि त्याच वेळेला बाहेर पोलिसांची आरोळी आलेली आहे. खरं सांगायचं तर हे पोलीस आकाशभूमी घेऊन आलेत, पण ते पाहतायत की रागिणी आत्या तर कुठेच दिसत नाहीये. म्हणून आता ते थोडेसे गडबडलेत आणि रागिणी काहीतरी विचार करते आणि मागून पळून. मग आता हे दोघं जण लपून छपून पाहतायत, काहीतरी गडबड आहे. आणि आता आपल्याला पौर्णिमाने इथे बोलवले म्हणजे आता यांना कन्फर्म झालेलं आहे की काहीही झालं तरी पौर्णिमा रागिणीची साथीदार आहे आणि पौर्णिमा तिला आता मदत करत आहे. आणि त्यामुळे दोघं जण पुन्हा एकदा लपून बसलेत आणि त्यानंतर ह्या दोघी जणी पळून जाण्यात यशस्वी ठरल्यात. पण पळणाऱ्या रागिणी आणि पौर्णिमा यांना आता भूमीने पाहिलंय आणि त्यानंतर मग आता त्यांना हे कन्फर्म करायचं असतं की पौर्णिमा नक्की रागिणीच्या साथीमध्ये आहे का, पौर्णिमाला 100% माहिती आहे का की रागिणी जिवंत आहे. हे कन्फर्म झाल्यावरती मग आता बलदेवच्या मदतीने पुढचा ट्रॅप इथे जिथे आकाशभूमी लपलेले आहेत तिथे आता पोलिसांच्या सोबत अपूर्वा पण आलेली आहे. हे दोघं जण लपले असले, पोलीस जरी आता इकडे दुसरीकडे असले तरी सुद्धा अपूर्वा त्यांच्या मागावरती जायला निघालेली आहे. अपूर्वा त्यांचा माग काढत असताना हे दोघं जण लपलेत आणि तितक्यात तिथे बलदेव आलाय. बलदेव आल्यावरती बलदेव आता अपूर्वाला आवाज देतोय, अपूर्वा इकडे, तिकडे काय करतेस तू, असं म्हणत तो आता अपूर्वाला आवाज देतोय. अपूर्वाला आवाज दिल्यावरती ती म्हणते, काय झालं बलदेव. त्यावरती तो म्हणतो, जरा इकडे ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत बलदेवनी मुद्दामच आता इकडे आकाशभूमीला पळून जाण्यामध्ये मदत करण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि आता आकाशभूमी हे आता यशस्वी झालेत. त्यानंतर मग आता भूमी सांगते, काहीही झालं ना तरी सुद्धा ताबडतोब आपण इकडून निघूया आणि बलदेव दादाची भेट घेऊया. जर का पौर्णिमाचं सत्य आपण त्यांना सांगितलं ना
तर कदाचित आपल्याला मदत होऊ शकेल, कारण ते पौर्णिमाचा माग काढतील आणि ते पौर्णिमाचा माग काढून सत्य सत्य शोधून काढतील. पण त्यावरती आकाश म्हणतोय, भूमी खरंच मला तर वाटलंच नव्हतं की ही पौर्णिमा इतक्या नीच पातळीची असेल. म्हणजे त्यावेळेला तर आता ती सांगत होती की तिला आता म्हणजे रागिणी अत्याचा बदला घ्यायचा आहे. तिच्या आता नवऱ्याला तिने मारलेलं आहे आणि त्यामुळे तिला बदला घ्यायचा आहे. मग हे असं कसं? त्यावरती भूमी सांगते, आकाश आपल्याला काहीच यांच्या कुरघोडी कळायला मागतच नाहीयेत. आपल्याला काही कळत नाही की ह्यांचं चाललंय काय. तोपर्यंत बलदेव अपूर्वाला घेऊन आणि मग आता हे दोघं जण त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी त्यांना आता बोलवलेलं असतं रागिणी आणि पौर्णिमाने. म्हणजे पोलीस तिकडून निघून गेलेत, पण हे दोघं जण पुन्हा तिकडे आलेत. तिकडे आल्यावरती ते आता पाहतायत की खरं सांगायचं तर या ठिकाणी रागिणी राहत असल्याचे त्यांना पुरावे सापडतात. हॉस्पिटलची ती कॉट आणि त्याचबरोबर हॉस्पिटलचा तो बेड, हे सगळं तिने ज्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे ते सगळं सापडतं. आणि आकाश म्हणतो, हे बघ मला वाटतंय की ज्या हॉस्पिटलमधून ती आलेली आहे ना, त्या हॉस्पिटलच्या बेडवरती इकडे आता हॉस्पिटलचं नाव आहे. म्हणजे आता ज्या हॉस्पिटलमध्ये ती जिवंत होती, कुणी तिला तिकडे नेलं होतं, हे जर का सत्य आपण 7 वर्षापूर्वीचं जर समोर आणलं ना, तर कदाचित आपली सुटका 100% होईल. त्या हॉस्पिटलच्या स्टाफनी किंवा हॉस्पिटलमध्ये एकाने जरी हे सांगितलं तरी सुद्धा शक्य आहे. ताबडतोब ते आता बलदेवला भेटायला इकडे. तोपर्यंत रागिणी सांगते, आपला डाव फसतोय पौर्णिमा. मला असं वाटतंय ते पळालेले आहेत, ते म्हणजे मला पकडून देण्यासाठी. काहीतरी गडबड होती आहे पौर्णिमा. आपण या ट्रॅपमध्ये अडकत चाललोय. पौर्णिमा म्हणते, आई तुमच्यासोबत तुम्ही आता मला सुद्धा अडकवाल. यावरती ती म्हणते, खबरदार पौर्णिमा, तू आता माझ्या नादी लागू नकोस. हे बघ मी तुला अडकवणार. यावरती पौर्णिमा म्हणते, आई तुमची ती खासियतच आहे ना. म्हणजे आता किती काही झालं तरी सुद्धा तुम्ही स्वतःवरती आल्यावरती दुसऱ्यावर ढकलायला कधीच मागे पुढे बघत नाहीयात. आतापर्यंत अनेकांना बळीचा बकरा केलात, पण आज तुम्ही मला सुद्धा बळीचा बकरा करणार की काय? यावरती आता इकडे चिडलेली रागिणी म्हणते, शांत हो पौर्णिमा, काहीही बोलू नकोस. हे बघ एक काम करायचं आहे, आपल्याला या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीये, तर त्यांना या ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे. काय करता येईल त्याचा विचार कर. असं म्हणत रागिणीला अंदाज आलाय की आकाशभूमी जे पळालेले आहेत ते फक्त आणि फक्त आपल्याला पकडण्यासाठी. त्यानंतर मग आता इकडे आकाशभूमी बलदेवला भेटायला आलेत. बलदेव म्हणतो, चिंताच करू नका, कारण ज्या ठिकाणी आपलं ठरलं म्हणजे तुम्ही भेटायला गेला होतात ना, त्या ठिकाणचे मी CCTV फुटेज चेक केलेले आहेत आणि त्या CCTV फुटेजमध्ये रागिणी आणि पौर्णिमा या दोघी जणी पळताना दिसलेल्या आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याच्यामध्ये हे CCTV फुटेज आपण पोलिसांना दाखवून काहीच करू शकत नाही आहोत. यावरती आकाश म्हणतो, का? त्यावरती तो सांगतो, कारण या CCTV कॅमेऱ्यामध्ये जरी पौर्णिमा दिसत असली तरी सुद्धा रागिणी मात्र काही दिसत नाहीये आणि रागिणीने तोंड झाकलंय. म्हणून आता मी एक गोष्ट सांगतोय तेवढीच ऐका. तुम्ही काय करायचंय माहितीये का? तुम्ही या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाचं काम माझं आहे. मी पौर्णिमावरती बारीक लक्ष ठेवणार आहे आणि पौर्णिमाच्या मार्फतच आता तिला पकडणार आहे. तुम्ही चिंताच करू नका. असं म्हणत त्यांनी आता आकाशभूमीला आपला प्लॅन समजावून सांगितलेला आहे आणि त्यानंतर मग आता पौर्णिमाचाच वापर करून कशा पद्धतीने रागिणीला पकडायचं हे ठरलेलं आहे. म्हणजे आता इकडे बलदेव पौर्णिमाला स्वतः घाबरवणार की रागिणी जर जिवंत असेल तर तुझं काही खरं नाही. आणि त्यानंतर पुढे गोष्ट अशी, बलदेव आता पौर्णिमाकडे येतो. पौर्णिमाकडे आल्यावरती बलदेव तिला सांगतोय, हे बघ पौर्णिमा, काहीतरी गडबड आहे, कारण त्या दिवशी आकाशभूमी जेलमधून पळून गेलेले आहेत. ज्या वेळेला आकाश आणि भूमी दोघं जण जेलमधून पळून गेले ना, आणि त्याच वेळेला मग आता जेलमधून पळाल्यावरती ते ज्या ठिकाणी गेले होते ना, तिथे पोलिसांनी गस्त घातली होती आणि काहीतरी गडबड आहे हे पोलिसांच्या निदर्शनास आलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये आता पोलिसांनी ज्या वेळेला गस्त घातली त्यावेळेला त्यांना जे समजलं त्याच्यामध्ये ते आता CCTV फुटेज सुद्धा चेक करतायत. तू तिकडे काय करत होतीस? पौर्णिमा गडबडलेली आहे आणि मी नाही, हे नाही असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतोय, तू न या प्रकरणापासून जरा लांब राहिलीस तरच बरं आहे, कारण हे प्रकरण जितकं किचकट आहे ना तितकंच हे तुला सुद्धा अडकवू शकतं. पौर्णिमा विचार करते, नाही मला काहीही कळून या सगळ्यामधून वाचलंच पाहिजे. आणि ती विचार करते की मी रागिणी पटवर्धन यांना आता भेटून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावते आणि ती भेटायला गेलेली आहे रागिणीला. ज्यावेळेला ती रागिणीला भेटायला आले आणि त्यावेळेला ती आता रागिणीला सांगत आहे की आई म्हणजे मला काही कळत नाहीये की तुमच्यासोबत मी पण अडकेन का? यावरती ती म्हणते, तुला जर का इतकीच भीती आहे की तू अडकशील काय करशील तर माझ्या नादी लागू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी काही तुला आमंत्रण दिलेलं नाहीये. तोपर्यंत ज्या वेळेला ती तिकडे आले भूमी आणि ताबडतोब पौर्णिमाचा माग काढत तिकडे पोहोचलेले आहेत. रागिणी रंगे हात पकडली गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये
यामध्ये भूमीच्या ओळखीचे एक इन्स्पेक्टर, जे आता इन्स्पेक्टर गायकवाड यांच्यामुळे मदत झालेली आहे, त्या इन्स्पेक्टरनी मदत केलेली आहे आणि त्यानंतर रागिणीला पकडण्यामध्ये पोलीस आणि आता भूमी, आकाश यशस्वी ठरलेले आहेत. आणि त्यानंतर अभिजितने म्हणजेच बलदेवने जबरदस्त डाव खेळत रागिणीचा कच्चा चिठ्ठा खोललाय, पोलिसांच्या हवाली केले. म्हणजे आकाश आणि भूमी यांनी आता पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाणं हा फक्त त्यांना पळून जाण्यासाठी प्लॅन नाहीये, तर हा प्लॅन रागिणीला पकडण्यासाठी आहे. फायनली तो प्लॅन यशस्वी झालेला आहे.